क्षणातच आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीचं सरकार येणार हे सांगणारा पहिला कल आपल्या हाती येणार आहे। पुढच्या 10 मिनिटांमध्ये पहिला कल हाती येणार आहे। तर देशामध्ये मोदी सरकार की इंडिया आघाडीचं सरकार येणार पहिला कल आपल्या हाती येईल आणि पुढच्या काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज। तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा विजय रथ तयार करण्यात आलेला आहे। निकालाधीच कार्यकर्त्यांनी विजय रथ तयार केला आहे। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा जोरदार सामना पाहायला मिळाला आणि ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांना विजयाचा विश्वास आहे, त्यामुळे हा विजय रथ तयार करण्यात आला। तळागाळातला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला कार्यकर्ता अशी ओळख आहे ओमराजेंची आणि त्यामुळे त्यांना विजयाचा विश्वास देखील आहे। नक्कीच तर धाराशिवमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। अशा प्रकारे ओमराजे निंबाळकर यांचा विजय रथ तयार करण्यात आलेला आहे। धाराशिवमध्ये देखील चुरशीची लढत या ठिकाणी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर असा जोरदार सामना रंगला आहे। नक्कीच चुरशीची त्याचबरोबर परंपरागत अशी लढत राणा आणि ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामधली आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण इथे पाहूयात। पेट्या उघडण्यात आलेल्या आहेत, धाकधूक वाढलेली आहे, काउंटडाऊन सुरू झालेलं आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये देशाचा पहिला कल आपल्या हाती येणार आहे। मोदी की गांधी, देशाचा कौल कुणाला, कोण बाजी मारणार ही ठरवणारी ही निवडणूक आणि महाराष्ट्र कुणाला साथ देणार, महाविकास आघाडी की महायुती हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। इथे दृश्यही आपण या ठिकाणी पाहतोय की एक करून प्रतिनिधी म्हणजे उमेदवारांचे प्रतिनिधी जे आहेत त्यांना आता इथे सोडलं जातंय आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटात म्हणजे 8 वाजता बरोबर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र कुणाच्या पदरामध्ये आपला कल टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। थोड्याच वेळामध्ये आता पोस्टल मतांची मोजणी सुरू होणार आहे। नक्कीच तर काही क्षणामध्येच पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यामुळे अवघ्या 10 मिनिटांमध्ये देशाचा पहिला कल आपल्या हाती येणार आहे। पोस्टल मतांमध्ये कोणाच्या बाजूने हा कल जातो हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये पोस्टल मतांची मोजणी सुरू होईल। पेट्या उघडण्यात आल्या, धाकधूक वाढली आहे आणि आता मतमोजणी सुरू होणार आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच देशाचा पहिला कल हाती येणार आहे। तर मोदी की गांधी, देशाचा कौल कुणाला, कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो TV9 मराठीवर सगळे कल जे आहेत ते पाहिले जाणार आहेत, हा निकाल पाहिला जाणार आहे। ही जळगाव मधली दृश्य आहेत। तर जळगावमध्ये TV9 वर हा सगळा निकाल जो आहे तो पाहिला जाणार आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय, TV9 लावण्यात आलेला आहे। प्रत्येक सुटसुटीत निकाल तुम्हाला TV9 मराठीवर पाहता येईल। नक्कीच तर या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या स्क्रीनवर TV9 मराठी या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, कारण TV9 मराठीवर विश्वासार्ह, सर्वात अचूक आणि सर्वात फास्ट निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि फक्त जळगावमध्येच नाही तर राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा मोठ्या स्क्रीन लावून त्यावर TV9 पाहिलं जातंय आणि त्यावरचा निकाल पाहिला जाणार आहे, कारण सगळ्यात वेगवान निकाल म्हणजे TV9 मराठी। नक्कीच तर जळगावमधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर TV9 मराठी लावण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी आपण पाहू शकतोय की मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील बसलेले आहेत आणि ते TV9 मराठीवर निकालाची प्रत्येक अपडेट पाहतात। देशाचं भवितव्य ठरवणारी अशी ही महत्त्वाची निवडणूक आहे। मोदी तिसऱ्यांदा या ठिकाणी नशीब आजमावतायत। महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून विशेष सुरक्षा ठेवण्यात आली आहे। तर महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्या